राम राम मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अजिंक्य. तर कसं काय गहू आपला एकच नंबर आहे ना, असणारच ना, आहे कोणाचा गहू. पण नंतर आपल्याला जायचं होतं आज मोटर बसवायला आणि पप्पा रोहन दादा ते एकटेच गेले होते, मला सांगितलंच नव्हतं. मग मी गेलो मस्तपैकी मोटर इथं ऊस असल्या कारणाने तिथं सोडता येत नव्हती मोटर. मग ऊस वगैरे गेल्यावर आता मोटर सोडायला आलो. आपली वेर 10 परस आहे खाली, तुम्हाला वेर पण दाखवतो कसं आहे विहिरीतलं पाणी, एकच नंबर आहे ना. नंतर इकडं पाहत होतं कुत्रं काहीतरी असं करीत होतं, काय झालं काय माहिती त्या कुत्र्याला. छोट्या बाप्पा त्यांची केबल तुटली होती, मग छोटे बाप्पा पण आले होते त्यांच्या मोटरची केबल बसवायला. मग आम्ही बसवली, अण्णा पण इथं होते. आणि इकडं आपले कांदे लावायची लागवड चालू होती, तिकडं आलतो. हे दोन्ही वावरं आपलेच आहेत, मस्त आहे का दोन्हीकडे इथं कांदेच लावायचे. मग पाहत होतो इथं. मग संध्याकाळी आपल्याला मम्मी म्हणे कानडगावला जायचं आहे, छोट्या मम्मीला घेऊन मी निघालो कानडगावला. मग कानडगावला आल्यावर सार्थक आपला 3-4 रोज बसलेला होता आणि पोरांलो काहीतरी सांगत होता, यांची मजा करत होता. मोठा असल्या कारणाने सगळ्यांना दादागिरी करत होता मामाची इथं. त्याला म्हणलं घरी नाही यायचं, तो म्हणे नाही आजचे दिवस थांबणार इथंच. म्हणलं मी उद्या जाणार आहे. आणि हा सार्थकचा माझा मावस भाऊ तो उद्याच